मुंबईत धुलीवंदनाला कोळी बांधवांवर लाऊडस्पीकर डीजे साठी बंदी का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला केलाय। मराठी माणसांच्या सणाबाबत सरकारला आकस आहे असा आदित्य ठाकरे यांनी आरोप सुद्धा केलाय। निवडणुकीमध्ये हिंदुत्व राबवायचं आणि मराठी सणांवर बंधनं घालतात असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरे यांनी यावेळी टीका केली। हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाटाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली, त्या उबाटाला आता हिंदू सण आठवले। हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला उत्सवाला बंदी नाही, पण तुमचे उरले सुरलेले आमदार आणि खासदार तुम्ही हिंदुत्व सोडले म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील, म्हणून हे अशा प्रकारचे उपद्व्याप युवराज करतात। तर आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवरती नेमकी काय टीका केली आहे, काय नेमकं ट्विट आहे आदित्य ठाकरेंचं, ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जात आहे असं आदित्य ठाकरेंनी यावेळी एक्सवरती पोस्ट केलेलं आहे। आणि आता कोळी बांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवले जात आहेत। माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजन घालण्याचं काम सुरू आहे। या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधनं घालायची ही कसली नीती, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला।